तर शेतीला जाणाऱ्या रस्त्याचा फार सिरियस प्रॉब्लेम आहे, फार सिरियस प्रॉब्लेम आहे. म्हणजे EGS मध्ये MREGS मध्ये आता रस्ते मंजूर मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंटने केलेले आहेत. आपल्याला त्याच्यावर भर द्यावा लागणार आहे ना, आपल्याला तिथे इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आहे. आपण इकडे बांधूत, मेट्रो बांधूत, उड्डाणपूल बांधूत, तो उड्डाणपूल थोडा चुकला की तो पाडून दुसरा बांधूत, सगळं करू. तर थोडं अर्बन सेंट्रिक डेव्हलपमेंट जे आहे तो फोकस थोडा आपल्याला काढावा लागणार आहे. जोपर्यंत तुम्हाला सांगतो इतके हाल आहेत, म्हणजे माझी विनंती आहे की मला तर कधी कधी असं वाटतं की जे शेतकऱ्याच्या शेतावर त्यांना एक 5-5 एकर शेती घेऊन 1 वर्ष शेती करू द्यावी, नंतर बोला म्हणावं आणि फक्त शेतीवर जगून दाखवा. एवढं अवघड प्रकरण आहे. ट्रॅक्टर वगैरे तर फसतातच, बैलगाड्या फसतात. म्हणजे मुगाच्या शेंगांनी भरलेली बैलगाडी जिचं वजन अत्यंत नगण्य असतं त्याप्रमाणे 6-6 बैल लावून काढावं लागतं. ज्याला मराठीत राडा म्हणतो, रौंदाळा म्हणतो, अशी परिस्थिती आहे. म्हणजे माझे संपूर्ण कपडे आणि मी पूर्ण चिखलानी माखलेलो आहे असे 50 प्रसंग उद्भवले. पाणी द्यायचंय, मग गडी सांगतो की पाणी चालू आहे खालच्या शेताला, जाऊन बघितलं तर मध्ये पाईप तुटलेला असते रात्री 1:30-2ला, तिथं बघितलं तर तिथं साप बसलेले असतात. फार डिफिकल्ट आहे. आणि मी त्यामुळे या लोकांची मानसिक स्थिती आहे ना, ही खूपच अशी, म्हणजे ते खूप टफ लोक आहेत म्हणून ते टिकून आहेत. हीच घटना जर ब्राझील फिजील वगैरे इकडे तिकडे झाली असती, कदाचित तिथेही असेल, आपल्याला माहित नाही. जर तापट स्वभावाची लोक असती तर गोंधळ केली असती. पण अत्यंत टफ लोक आहेत. निराशाजनक परिस्थिती आल्यावरही त्याच्यातही लढायचा प्रयत्न करतात. मी 80-90 वर्षाची म्हातारी आजी किंवा आजोबा बघितलेले आहेत की जे त्याला शक्य होईल तेवढं गवत उपटत असतात.